जोशी. तसं जर बघितलं तर मी एक कोरिओग्राफर आहे आणि लेखिका आहे. लहानपणापासून डान्समध्ये आवर्जून सहभाग घ्यायचे. नाटक बघितलं की ते बघावं असं वाटायचं, पण कधी काम करू असं कधी वाटलं नाही. तर त्यानंतर इकडे काम करत असताना चित्रपटसृष्टीमध्ये लेखन, दिग्दर्शन या सगळ्या गोष्टी मी ट्राय करत गेले. पण कुठेतरी एक नाटकाची आवड मागे पडलेली होती. ते कुठेतरी आपण पूर्ण करावी अशी मनोमन इच्छा असायची. आणि जेव्हा मी कॅमेरासमोर काम करायचे तेव्हा मला एक कुठेतरी इन्सिक्युअर फील व्हायचं की आपण नाटक केलं आणि जे नाटक वगैरे मुलं करतात त्यांचा जो बेस पक्का होतो तो आपला बेस कुठेतरी पक्का नाही आहे याचं मला कुठेतरी म्हणजे कॉन्फिडेंटली काम करू शकत नव्हते. पण आज या दिवशी एक दिवस मला अस्लम दादांनी, मी त्याला दादाच म्हणणार, तर त्यांनी मला एकदा इमेज टाकली आणि या प्रकारची अभिनय कार्यशाळा इथे आयोजित केली आहे असं सांगितलं. आणि मी लगेच म्हटलं हाच तो दिवस आहे आणि हीच ती योग्य संधी आहे की आपण जाऊन बघावं. इथे आल्यानंतर सरळपणे मला माहिती झालं की गेल्या 7-8 वर्षापासून कलाकारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत आहेत आणि इथं बरेचसे एकत्रित येत आहेत. बरेचसे मुलं आज मोठे झाले, वेगवेगळ्या जॉबवरती गेले, तरीसुद्धा या गोष्टीला कलाकट्टा नाव देण्यामागे काय नाव आहे, काय उद्देश आहे तो मला क्लिअर झाला की सर्वजण वेगवेगळ्या लेवलला जरी गेले तरीसुद्धा आज ते कट्ट्याशी इथे प्रामाणिक आहे, इथे आवर्जून येतात, वेळ घालवतात आणि आपले जे काही जुने दिवस आहे ते आठवतात. आणि असं वाटतं की मी पण गेल्या 10 वर्षानंतर कधी इथे आले तर मला असं वाटतं की इथे आल्यानंतर जेवढे काही आज आहे ते पुन्हा नक्की भेटायला येईल. तसा हक्काचा कट्टा आज आम्हाला सरांमुळे इथे मिळाला आहे. आणि अस्लम दादाने जे काही शिकवलं त्यांच्याकडून मला एक गोष्ट फार आवडीची वाटते की लहान मुलं असू द्या, मोठे मुलं असू द्या, त्यांना हसत खेळत कसं शिकवावं किंवा एखादी अवघड गोष्ट कशी त्यांच्याकडून सहज रीतीने करून घ्यावी जेणेकरून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि ते पुढे जाईल. नाहीतर बऱ्याचदा होतं काय की बऱ्याचशा गोष्टी प्रत्येकामध्ये असतात. कोणी कवी म्हणून चांगलं असतं, कोणी कथाकार म्हणून चांगलं असतं, कोणी नाटक चांगलं करतं. पण पॅरेंट्स किंवा वेगवेगळे शिक्षकांचा असा वेगळा दबाव असतो त्यांच्यावरती की त्यांच्यातली जी कला आहे ती कधी बाहेर येतच नाही, बहरतच नाही. दरवेळेस त्यांना हे करणं, टॉर्चर करणं, तुला काही येत नाही, अभ्यास करत नाही याचा अर्थ त्याला दुसरं काहीच येत नाही असंही भागते. ह्या ज्या सुप्त कला आहेत, सप्तकला किंवा सुप्तकला तुमच्या आतमध्ये दडलेल्या ते बाहेर काढण्याचं काम आज रुपेश सर करत आहेत. यासाठी मला खूप छान वाटतं. आज लहान लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये त्यांना त्यांचा शोध लागला की आपल्याला काय येतं. तर मला असं वाटतं त्यांची जी करिअरची दिशा आहे ते काही योग्य ठिकाणी जाईल असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच सर. पालकांपैकी कोणाला जर मनोरंजन व्यक्त करायचं असेल